Hello students, welcome back to our chemistry class. Today we are going to see the new topic that is ether. Ether पाहायचं आपल्याला, ether स्टार्ट करायचं आहे. ते ether हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, बरोबर आहे. 2 मार्क्सचा वेटेज याच्यावरती असू शकते, बरोबर आहे. तर ether जे आहे, ether आपण पाहिलं असेल, बरोबर आहे. परफ्यूम्स मध्ये ether असते आणि ether is highly volatile substance at room temperature. जसं पेट्रोल थोड्या वेळातच इव्हॅपोरेट होऊन जाते रूम टेम्परेचरवर, तशाच प्रकारे इथर सुद्धा इव्हॅपोरेट होते ॲट रूम टेम्परेचर. अंडरस्टूड. जसं तुम्ही लिक्विड परफ्यूम पाहिलं असेल तर लिक्विड परफ्यूम आधी बॉटलमध्ये असताना लिक्विड असेल, पण त्याला नॉब प्रेस केल्यानंतर एअरमध्ये आल्याबरोबर ते काय म्हणतात, ते इव्हॅपोरेट होऊन जाते, वेपर्स बनून जाते. याला आपण व्होलॅटाईल सबस्टन्स म्हणतो. तर इथर हा परफ्यूम्समध्ये असेल, बरोबर आहे. तर ॲक्च्युली इथर काय असते हे आपल्याला पाहायचं आहे. सो लेट अस सी इथर. इथर काय असेल? अल्कॉक्सी डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. सपोज आपल्याजवळ अल्केन आहे, आर सिंगल बॉन्ड एच, दिस इज द अल्केन. आणि अल्केनचा एक हायड्रोजन ॲटम आपण रिप्लेस करू कशाने? अल्कॉक्सी ग्रुपने. ओ सिंगल बॉन्ड आर, याला अल्क आणि याला ऑक्सिजन मधला ऑक्सी, म्हणून याला आपण काय म्हणतो? टोटली अल्कॉक्सी, बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल CH, आरच्या ठिकाणी CH3 घेतला आपण आणि इथे O जर घेतला तर याला मिथॉक्सी. C2H5 आणि इथे O घेतला तर याला इथॉक्सी, बरोबर. अशा प्रकारे आपण एक जनरल घेत आहे अल्कॉक्सी ग्रुप. तर अल्कॉक्सी ग्रुप काय करेल? या हायड्रोजनला रिप्लेस करेल, म्हणजे याला काढून टाकेल आणि त्याच्या ठिकाणी हा अल्कॉक्सी ग्रुप अटॅच होईल. म्हणजेच काय म्हणणार इथे? एक डेरिव्हेटिव्ह मिळेल. डेरिव्हेटिव्ह मीन्स काय होते? नवीन सबस्टन्स, मिळालेला नवीन सबस्टन्स. तर R सिंगल बॉन्ड O सिंगल बॉन्ड R, तर हा डेरिव्हेटिव्ह आहे. हा काय झाला? डेरिव्हेटिव्ह. कारण नवीन सबस्टन्स मिळाला ना, याच्यापासून आपल्याला हा नवीन मिळालेला सबस्टन्स आहे, ज्याला आपण डेरिव्हेटिव्ह म्हणतो. अंडरस्टूड. तर हा जो डेरिव्हेटिव्ह मिळालेला आहे याच्यामध्ये न्यू काय आहे? नवीन काय आलं याच्यामध्ये? अल्कॉक्सी ग्रुप. म्हणून याला कोणता डेरिव्हेटिव्ह म्हणतो आपण? अल्कॉक्सी डेरिव्हेटिव्ह. काय म्हणायचं याला? अल्कॉक्सी डेरिव्हेटिव्ह. कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे हा? कोणापासून मिळाला? अल्केन पासून, म्हणून याला म्हणायचं अल्कॉक्सी डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. अल्कॉक्सी डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन, बरोबर आहे. डेफिनेशन तुम्हाला याच्यावरूनच बनवता येईल. काय म्हणू आपण याला? हा इथर आहे. अल्कॉक्सी डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केनला काय म्हणतो आपण? इथर. पण याची कंप्लीट डेफिनेशन आपल्याला इथून लर्न करता येईल, बरोबर आहे. तर कसं म्हणायचं? अल्कॉक्सी डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. अल्कॉक्सी डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन obtained by replacing hydrogen atom of alkane by the alkoxy group. इथे दिलेली आहे डेफिनेशन. एक वेळा बघा काय म्हटलंय? द अल्कॉक्सी डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. तिथेच म्हणताय ते अल्कॉक्सी डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन इन विच हायड्रोजन ॲटम ऑफ अल्केन इज रिप्लेस्ड बाय द अल्कॉक्सी ग्रुप. अर्धी डेफिनेशन झाली. इथे बघूया आपण परत एक वेळा काय केलं आपण. हा इथर कसा मिळाला? अल्कॉक्सी डेरिव्हेटिव्ह कसा मिळाला आपल्याला? बाय रिप्लेसिंग हायड्रोजन ॲटम ऑफ अल्केन बाय द अल्कॉक्सी ग्रुप, बरोबर. आता याला डिफाइन करताना इथून डिफाइन करायचं. द अल्कॉक्सी डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. हा अल्कॉक्सी डेरिव्हेटिव्ह आहे. कोणाचा आहे? अल्केनचा, म्हणून याचं नाव पडलं अल्कॉक्सी डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. अंडरस्टूड. द अल्कॉक्सी डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन in which hydrogen atom of alkane is replaced by alkoxy group. परत पहा इथे डेफिनेशन तुमच्या लक्षात येईल. द अल्कॉक्सी डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन in which hydrogen atom of alkane is replaced by alkoxy group. झाली अर्धी डेफिनेशन. सांगता येईल तुम्हाला, इथे बघून सांगता आलं पाहिजे. द अल्कॉक्सी डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. द अल्कॉक्सी डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन in which the alkoxy derivative of alkane in which hydrogen atom of alkane of alkane
is replaced by alkoxy group. Is replaced by alkoxy group. परत सांगतो. The alkoxy derivative of alkane in which hydrogen atom of alkane is replaced by the alkoxy group. And इथे बघा, एक्झाम्पल जरी घेतलं तरी चालेल किंवा जनरल रिप्रेझेंटेशन जरी घेतलं तरी चालेल. इथे बघा, हा जो ऑक्सिजन आहे हा कसा आहे, बायव्हॅलेंट आहे, डायव्हॅलेंट आहे. बायव्हॅलेंट म्हणा किंवा डायव्हॅलेंट, म्हणजे याची व्हॅलेन्सी किती आहे, 1 आणि 2, म्हणजे डायव्हॅलेंट. डायव्हॅलेंट ऑक्सिजन अँड डायव्हॅलेंट ऑक्सिजन is attached to two alkyl groups, is attached to two alkyl groups or two aryl groups or किंवा इकडे AR आहे, इथे R. in which definition परत कंटिन्यू करू आपण. The alkoxy derivative of alkane, the alkoxy derivative of alkane in which hydrogen atom of alkane is replaced by alkoxy group. परत हळू सांगतो. The alkoxy derivative of alkane, the alkoxy derivative of alkane in which the alkoxy derivative of alkane in which the hydrogen atom of alkane is replaced by the hydrogen atom of alkane is replaced by the alkoxy group and divalent oxygen is attached to two alkyl groups or two aryl groups. aryl groups म्हणजे इथे फिनिल ग्रुप असतो. जसं इथे दोन फिनिल ग्रुप आहे, याला एका फिनिलला अरिल म्हणतो आपण. two aryl groups or one alkyl and one aryl group. बरोबर आहे. तर डेफिनेशन परत पहा काय झाली. The alkoxy derivative of alkane in which hydrogen atom of alkane is replaced by alkoxy group and divalent oxygen is attached to two alkyl groups or two aryl groups or one alkyl and one aryl group is known as ether. Is known as ether. बरोबर आहे. किंवा इथे म्हणायचं इट इज डिफाइंड ॲज द alkyl group it is defined as the alkoxy derivative of alkane in which hydrogen atom of alkane is replaced by the alkoxy group and divalent oxygen is attached to two alkyl groups or two aryl groups or one alkyl and one aryl group, that is the ether. बरोबर आहे. मग इथरचं रिप्रेझेंटेशन आपण इथे पाहिलं. R सिंगल बॉन्ड O सिंगल बॉन्ड R किंवा दोन अरिल असेल तर AR सिंगल बॉन्ड O सिंगल बॉन्ड AR किंवा एक अरिल आणि एक अल्किल असेल तर AR सिंगल बॉन्ड O सिंगल बॉन्ड AR. बरोबर आहे. तर याचे एक्झाम्पल्स पाहूया आपण. हे एक्झाम्पल पहा. R दोन्ही अल्किल आहे, R सिंगल बॉन्ड O सिंगल बॉन्ड R. हा अल्किल मिथिल आहे, हा अल्किल मिथिल आहे. बरोबर आहे. ऑर्गॅनिक ऑक्साइड म्हणू आपण याला. ठीक आहे. तर ROR या फॉर्म्युल्यानुसार हे स्ट्रक्चर बनलं CH3 सिंगल बॉन्ड O सिंगल बॉन्ड CH3. याला म्हणतो आपण डायमिथिल इथर. काय म्हणायचं, डायमिथिल इथर. तसंच तुम्ही काय म्हणू शकता, डायइथिल इथर. CH3 सिंगल बॉन्ड O सिंगल बॉन्ड, एक मिनिट, CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड O सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3. बरोबर आहे. ज्याला इकडे कसं लिहिलं आहे C2H5 सिंगल बॉन्ड O सिंगल बॉन्ड C2H5. बरोबर आहे. दोन्ही इथिल ग्रुप आहे, दोन्ही अल्किल ग्रुप आहे, म्हणजे हा फॉर्म्युला. बरोबर आहे. हे रिप्रेझेंटेशन. बरोबर. मग आता जर दोन्ही अल्किल ग्रुप आहे, कोणते आहे, इथिल इथिल, दोन दोन इथिल आहेत तर डायइथिल आणि बायव्हॅलेंट ऑक्सिजनला काय म्हणतो आपण, इथर. बिकॉज दिस इज द फंक्शनल ग्रुप ऑफ इथर. इथरचा फंक्शनल ग्रुप काय आहे, नाही तर तेच माहित नाही राहणार. इथरचा फंक्शनल ग्रुप काय ते, बायव्हॅलेंट ऑक्सिजन. दिस इज द फंक्शनल ग्रुप ऑफ इथर. बरोबर आहे. व्हॉट इज द फंक्शनल ग्रुप ऑफ इथर, बायव्हॅलेंट ऑक्सिजन. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे.
मग आता एक्झाम्पल बघू आपण AR सिंगल बॉन्ड O सिंगल बॉन्ड AR, बरोबर आहे. हे एक्झाम्पल आहे. हा याला फिनिल म्हणू आपण, यालाही फिनिल म्हणू. दोन फिनिल आहे म्हणून याला डायफिनिल इथर, बरोबर आहे. आयपीसी नॉमेनक्लेचर आपण किंवा कॉमन नेम सिस्टीम नुसार नॉमेनक्लेचर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहणार आहे. ठीक आहे, तर इथे लक्ष द्या. आता याला फिनिल यालाही फिनिल म्हटलं आपण तर डायफिनिल इथर. येतं लक्षात, डायफिनिल इथर. आता याचं एक्झाम्पल पाहतो आपण. एरोमॅटिक रिंग कशाला म्हणतो आपण? बेन्झीन रिंग काय असते? एरोमॅटिक रिंग असते, बरोबर आहे. इथे प्रत्येक कार्बन ॲटम जवळ हायड्रोजन असते. हा हायड्रोजन निघाला, बॉन्ड फॉर्म करते वेळी हायड्रोजन निघून जाईल. तर आता याला बेन्झीन ने म्हणायचं, याला म्हणू आपण फिनिल. काय म्हणायचं? फिनिल. आणि फिनिलला जनरल रिप्रेझेंट करताना किंवा जनरल रिप्रेझेंटेशन देताना फिनिलला अरिल म्हणतो आपण. काय म्हणायचं? अरिल. जसं इथिल मिथिल हे अल्किल आहे, तसं हा फिनिल हा अरिल आहे, बरोबर आहे. मग आता इथे हा एक फिनिल घेतला, व्हायोलेंट ऑक्सिजन, आणि इथे काय घेतला आपण? परत एक अरिल घेतला. कोणता? फिनिल. फिनिल फिनिल आणि व्हायोलेंट ऑक्सिजनला काय म्हणतो आपण? इथर. काय नॉमेनक्लेचर होणार? दोन दोन फिनिल आहेत तर डायफिनिल इथर. काय म्हणायचं? डायफिनिल इथर. इथे लिहिलं आपण डायफिनिल इथर. अंडरस्टूड. तर डायफिनिल इथर झाले. त्यानंतर आता पहा हे रिप्रेझेंटेशन AR सिंगल बॉन्ड O सिंगल बॉन्ड R. येतं लक्षात. तर याचं एक्झाम्पल आपण पाहूया. AR काय असते? फिनिल. AR काय असते? फिनिल. याला फिनिल म्हटलं आपण. हा अरिल जो आहे याला आपण फिनिल म्हणतो, बरोबर आहे. ऑक्सिजन, त्याच्यानंतर एखादा अल्किल ग्रुप, R फॉर अल्किल. तर आता याचं नॉमेनक्लेचर काय होणार? एक मिथिल आहे, एक फिनिल आहे. अल्फाबेटिकली M पहिले येते आणि नंतर P येते, म्हणून मिथिल फिनिल इथर. म्हणून इथे पहा, हा मिथिल, दिस इज मिथिल अँड दिस इज फिनिल. आणि याला तर इथर म्हणतोच आपण. याला काय म्हणायचं? इथर, बरोबर आहे. तर M आधी येते अल्फाबेटिकली. M कम्स बिफोर द P, म्हणून जो पहिले येते त्याचं नाव पहिले, बरोबर आहे. मिथिल फिनिल इथर, म्हणून याचं नॉमेनक्लेचर काय झालं? मिथिल फिनिल इथर. तर अशा प्रकारे आपण आतापर्यंत काय लर्न केलं डेफिनेशन मध्ये, की डेफिनेशन काय असते? इथर काय आहे? अल्कॉक्सी डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. अल्केन पासून हायड्रोजन काढून अल्कॉक्सी ग्रुप ऍड केला आणि जो नवीन सबस्टन्स मिळाला, जो डेरिव्हेटिव्ह मिळाला अल्कॉक्सी डेरिव्हेटिव्ह, त्याला काय म्हटलं आपण? इथर म्हटलं. आणि म्हणून त्या इथरमध्ये हे सांगितलं की एक जो बायव्हॅलेंट ऑक्सिजन असते, डायव्हॅलेंट ऑक्सिजन, तो डायव्हॅलेंट ऑक्सिजन कधी कधी तो दोन अल्किल ग्रुपला अटॅच असू शकते, जसं इथे आहे दोन अल्किल ग्रुपला अटॅच, बरोबर आहे. कधी कधी तो दोन अरिल ग्रुपला अटॅच असू शकते, जसं या एक्झाम्पल मध्ये. आणि समटाइम्स एक अरिल आणि एक अल्किल असाही इथर असू शकते, जसं हे फोर्थ एक्झाम्पल आहे, बरोबर आहे. तर आपण काय शिकलो आज? की अल्केनचा हायड्रोजन काढून त्या ठिकाणी जर अल्कॉक्सी ग्रुप टाकला तर जो डेरिव्हेटिव्ह मिळते अल्कॉक्सी डेरिव्हेटिव्ह, त्यालाच काय म्हणायचं? इथर. आणि इथर हे हायली व्होलॅटाईल सबस्टन्स असतात, बरोबर. आता हे झाल्यानंतर तुम्ही हे लिहून घ्या. लिहिलाय सर्वांनी? आता पहा नेक्स्ट टॉपिक आहे क्लासिफिकेशन ऑफ इथर. इथरचं जे क्लासिफिकेशन झालेलं आहे ते दोन टाईपमध्ये झालं, सिंपल इथर अँड मिक्स इथर, बरोबर आहे. इकडे लक्ष. इथर म्हणजे समजलं आपल्याला. इथर म्हणजे काय समजलं आपल्याला? की हा एक अल्कॉक्सी डेरिव्हेटिव्ह आहे. कशाचा? अल्केनचा. जो कशाने मिळते आपल्याला? बाय रिप्लेसिंग हायड्रोजन ॲटम ऑफ अल्केन बाय द अल्कॉक्सी ग्रुप, बरोबर आहे. इथर. आता इथरचं जे क्लासिफिकेशन झालं आहे ते दोन टाईप मध्ये झालं आहे, सिंपल इथर अँड मिक्स इथर. सिंपल इथर अँड मिक्स इथर. सिंपल इथर कशाला म्हणायचं? सिंपल इथर कशाला म्हणायचं? तर आता इथे बघा मी एक्झाम्पल घेत आहे CH3 सिंगल बॉन्ड O सिंगल बॉन्ड CH3.
C2H5 सिंगल बॉन्ड O सिंगल बॉन्ड C2H5 बरोबर आहे. दोन्ही एक्झाम्पल मध्ये पहा. आणखी तिसरे एक्झाम्पल घेऊ शकतो आपण C6H5 फिनिल O सिंगल बॉन्ड C6H5 हा सुद्धा फिनिल घेतला. याला और आपण कसं लिहू शकतो, अशा प्रकारे स्ट्रक्चर ड्रॉ करता येते O. ठीक आहे. एक तर हे स्ट्रक्चर ड्रॉ करा किंवा मग हे स्ट्रक्चर दोन्ही सारखे आहे, म्हणजे दोन्ही माहित असलं पाहिजे. हा C6H5 आहे, हा सुद्धा C6H5 आहे. आता या 2-3 एक्झाम्पल मध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की हा जो ऑक्सिजन आहे, हा ऑक्सिजन हा जो बायवॅलंट ऑक्सिजन आहे किंवा इथरल ऑक्सिजन आपण याला म्हणतो, हा ऑक्सिजन बघा इथे CH3 ला अटॅच आहे या साइडनं, तर या साइडनं सुद्धा CH3 लाच अटॅच आहे. म्हणजे दोन्ही अल्किल ग्रुप काय झाले, सेम. बरोबर आहे. दोन अल्किल ग्रुप सेम असेल किंवा दोन अरिल ग्रुप, हे अरिल ग्रुप आहे. दोन्ही अल्किल ग्रुप इथे जसे सेम आहे तसे इथे अरिल ग्रुप सेम आहे. हा अरिल आणि हा अरिल, म्हणजे हा जो फिनिल आहे, हा फिनिल आहे, तर हा सुद्धा काय आहे, फिनिलच आहे. म्हणजे ऑक्सिजन ॲटम दोन सेम अल्किल ग्रुपला अटॅच असेल किंवा मग दोन सेम सिमिलर अरिल ग्रुपला अटॅच असेल, तर अशा इथरला आपण काय म्हणायचं, सिंपल इथर. साधे सुधे नाही, सिंपल इथर. सिंपल इथर म्हणजे काय म्हणणार, द इथर इन विच द ऑक्सिजन ॲटम इज अटॅच्ड टू 2 सिमिलर अल्किल ग्रुप्स और 2 सिमिलर अरिल ग्रुप, दॅट इज नोन ॲज द सिंपल इथर. मग तुमच्या मिक्स लक्षात आलं असेल. मिक्स कशाला म्हणतो आपण, एक्झाम्पल घेऊ आपण. मिक्स तर कशाला म्हणायचं, समजा एक ग्रुप आहे CH3 ऑक्सिजनला अटॅच आणि दुसरा ग्रुप आहे C2H5 बरोबर आहे. तर एक अल्किल ग्रुप मिथिल झाला, मिथिल, आणि दुसरा मिथिल आहे का, पाहा नाही आहे, दुसरा इथिल आहे. म्हणजे काय झाले, दोन डिफरंट अल्किल ग्रुप झाले अटॅच, दोन डिफरंट अल्किल. इथे बघा एक अरिल ग्रुप घेऊ आपण आणि दुसरा अल्किल ग्रुप घेऊ. दोन्ही सारखे आहे का, नाही. मग जर ज्यावेळेस ऑक्सिजनला अटॅच असलेले अल्किल ग्रुप असो किंवा अरिल ग्रुप असो जर डिफरंट असेल तर त्याला काय म्हणायचं, मिक्स इथर. द इथर इन विच द ऑक्सिजन ॲटम, द इथर इन विच द ऑक्सिजन ॲटम इज अटॅच्ड टू 2 डिफरंट अल्किल ग्रुप्स और अरिल ग्रुप. बरोबर आहे. तर अशा प्रकारे दोन वेगवेगळ्या ग्रुपला अटॅच असेल, दोन वेगवेगळ्या अल्किल ग्रुपला किंवा दोन वेगवेगळ्या अरिल ग्रुपला अटॅच असेल तर त्याला आपण काय म्हणतो, मिक्स इथर. बरोबर आहे. इथे दोन अरिल ग्रुप म्हणजे एक अरिल आणि एक अल्किल ग्रुप आहे. बरोबर आहे. दोन्ही सारखे आहे का, नाही. ऑक्सिजन ज्या ग्रुपला अटॅच आहे ते जर सारखे नसेल, ते जर डिफरंट असतील, जसे इथे डिफरंट आहे, इथे डिफरंट आहे, तर त्याला मिक्स म्हणायचं. आणि ज्या इथरमध्ये ऑक्सिजन ॲटम दोन्ही सारख्या अल्किल ग्रुपला अटॅच असेल किंवा अरिल ग्रुपला अटॅच असेल तर त्याला म्हणायचं सिंपल इथर. डेफिनेशन काय आहे सिंपल इथरची, हा टॉपिक इम्पॉर्टंट राहील. बरोबर आहे. डेफिनेशन प्लस क्लासिफिकेशन विचारलं जाऊ शकते 2 मार्क्सला. बरोबर आहे. किंवा एका मार्कला क्लासिफिकेशनच विचारलं जाईल असंही होऊ शकते किंवा विचारणार आहे, आता ते आपल्या हातात नाही. ठीक आहे. पण तरी आपल्याला माहीत असणं हे आपलं आहे. ठीक आहे. तर सिंपल इथरची डेफिनेशन काय म्हणणार, द इथर इन विच ऑक्सिजन ॲटम, द इथर इन विच ऑक्सिजन ॲटम इज अटॅच्ड टू 2 सेम अल्किल ग्रुप किंवा 2 सिमिलर अल्किल ग्रुप इज नोन ॲज सिंपल इथर. and the ether in which the oxygen atom is attached to 2 different alkyl group is known as mixed ether. बरोबर आहे. हे लक्षात आलं तुमच्या. त्यानंतर नेक्स्ट आहे जनरल फॉर्म्युला ऑफ इथर. इथरचा जनरल फॉर्म्युला काय, नेक्स्ट पॉइंट आहे. आणि PDF ला फॉलो करत जा. व्हिडिओ पाहिल्यानंतर नोट्स ज्या लिहिता किंवा आधीच टेक्स्टबुक पाहून घ्यायचं, त्यानंतर व्हिडिओ बघायचा, असं करा आणि मन लावून करा, तर खूप चांगला रिझल्ट येईल.
the general molecular formula of ether is CnH2n plus 2O. CnH2n plus 2O, where n is the number of carbon atom. For example, n is equal to किती घेतला आपण 2 म्हणजे number of carbon atom. n is the number of carbon atom. ठीक आहे. n is equal to 2 जर घेतलं तर फॉर्म्युला नुसार CnH2n plus 2O हा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला मध्ये काय होणार C2H2 into 2 plus 2O. बरोबर आहे. हा फॉर्म्युला काय होणार C2H4 plus 2 6O. हा फॉर्म्युला आणि या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला स्ट्रक्चर कसं काढता येईल. स्ट्रक्चर कसं देईल. हा मॉलिक्युलर फॉर्म्युला झाला. दिस इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला MF म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला. आता याचं स्ट्रक्चर कसं बनवायचं आपल्याला माहित आहे. ऑक्सिजन एकच आहे. लिहिला आपण ऑक्सिजन हा बायव्हॅलेंट असते आणि कार्बन किती आहेत 2 कार्बन कसे लिहा एका साइडने दोन्ही लिहून घ्यायचे. एका साइडने एक जर लिहायचं आहे तर कोणत्या फॉर्म मध्ये लिहा CH3 सिंगल बॉन्ड CH3. बरोबर आहे. याला म्हणतो आपण डायमिथिल इथर. काय म्हणायचं याला डायमिथिल इथर. बरोबर आहे. आता एकटा O असल्यामुळे याला ऑक्साइड म्हणू आपण पण कार्बन असला तर ऑर्गॅनिक ऑक्साइड. बरोबर आहे. याला काय म्हणायचं लक्षात ठेवा. दे आर ऑल्सो नोन ॲज ऑर्गॅनिक ऑक्साइड्स. Ethers are also considered as organic oxides. MCQ विचारू शकतो. इथरला ऑर्गॅनिक ऑक्साइड म्हणायचं. ऑर्गॅनिक ऑक्साइड हे आहेत इनऑर्गॅनिक कसे असतात MgO, Na2O, K2O. यांना बघा कार्बन दिसते का नाही. कार्बन नाही आहे तर इनऑर्गॅनिक. कार्बन नसल्यामुळे यांना काय म्हणायचं इनऑर्गॅनिक आणि एकटा O असेल तर ऑक्साइड. इनऑर्गॅनिक ऑक्साइड आहे आणि हे ऑर्गॅनिक ऑक्साइड. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर टुडेज लास्ट टॉपिक इज इपॉक्साइड. इपॉक्साइड कसं नाव आहे. द cyclic ethers in which the oxygen atom is the part of three membered cyclic ring. Three-membered cyclic ring is known as epoxide. For example, CH2 single bond CH2 single bond O single bond. इथे 3 मेंबर आहे 1 2 3 म्हणून हे झालं 3 मेंबर्ड सायक्लिक रिंग. बरोबर आहे. आणि काय म्हटलं इन विच द ऑक्सिजन ॲटम इज द पार्ट ऑफ 3 मेंबर्ड सायक्लिक रिंग. ऑक्सिजन या 3 मेंबर्ड सायक्लिक रिंगचा काय पार्ट आहे म्हणून म्हटलंय ऑक्सिजन इज द पार्ट ऑफ 3 मेंबर्ड सायक्लिक रिंग. बरोबर आहे. तर या सायक्लिक इथरला बायोलेंट ऑक्सिजन असेल फंक्शनल ग्रुप तर आपण त्याला काय म्हणतो इथर पण हा सायक्लिक आहे म्हणून त्याला म्हणायचं सायक्लिक इथर. द सायक्लिक इथर in which the oxygen atom is the part of 3 membered cyclic ring is known as
इपॉक्साइड. मग हा कोणता इपॉक्साइड आहे? किती कार्बन आहे? 2 कार्बन आहे म्हणून याला इथ म्हणू आपण. 2 कार्बन आहे म्हणून इथ. आणि याला लावायचा YLENE सफिक्स. 2 कार्बन आहे म्हणून काय म्हटलं मी? इथ. आणि सफिक्स कोणता लावायचा इथला? YLENE म्हणजे हा झाला इथिलीन. आणि सायक्लिक इथरला आपण काय म्हणत असतो? इपॉक्साइड. म्हणून याला म्हणायचं इथिलीन इपॉक्साइड. दुसरे एक एक्झाम्पल CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O. बरोबर काढा सर बरोबर काढायचा. ठीक आहे. आता काय? हा इपॉक्साइड आहे. पण कोणता इपॉक्साइड आहे? N प्रोपिलीन. 3 कार्बन आहे म्हणून प्रो. स्ट्रेट चेन आहे म्हणून N प्रो. त्याला काय लावला आपण? सफिक्स YLENE म्हणजे N प्रोपिलीन इपॉक्साइड. बरोबर आहे. असे तुम्ही करू शकता. हा आला पाहिजे. इकडे पण एक हायड्रोजन कमी करून इकडे सुद्धा तुम्ही चेन वाढवू शकता. पण हे 3 मेंबर सायक्लिक रिंग आली पाहिजे ज्याला आपण इपॉक्साइड म्हणतो. बरोबर आहे. तर अशा प्रकारे आपण इपॉक्साइड फिनिश केलं. बरोबर आहे. तर आज आपण इथर पाहिलं. बरोबर आहे. which is the alkoxy derivative of alkane in which hydrogen atom of alkane is replaced by alkoxy group and the divalent oxygen is attached to 2 similar alkyl group or 2 aryl group or 1 aryl and 1 alkyl group. That is known as ether. Ethers are classified into simple ether and mixed ether. 2 सारखे अल्किल ग्रुप असेल तर सिंपल इथर, 2 वेगवेगळे अल्किल ग्रुप असेल तर मिक्स इथर. त्यानंतर इपॉक्साइड. सायक्लिक इथरला इपॉक्साइड म्हणायचं. ठीक आहे. आणि जनरल फॉर्म्युला पाहला जो लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला CnH2n+2O. ठीक आहे. तर आजचे आपण टॉपिक संपवलेले आहे. यामध्ये जर कोणाला काही अडचण आली तर मला सांगायचं. I hope you learn this topic today and you understood the topic. So see you in the next lecture. Till then, thank you so much. Thank you so much for watching my videos. Thank you. Have a nice day.